नंतर मॅच काकडवाल आणि निळजेगाव दोन्ही कॅप्टनने सज्ज राहायचे पुढच्या मॅचसाठी. चला बाळू सुरू करा मॅच. तर पाहू शकता यावेळेला विशाल आणि आपण बघितलं तर अतिशय चांगला आक्रमक फलंदाज आपण हरीशला पाहू शकता. हरीश भोईर आपण पाहू शकता ड्रेस कोड वडवली संघाचा रेड कलरचा ड्रेस कोड विपक्षी संघाला धोक्याचा इशारा. आपण पाहिजे धोका देतोय का नाही की त्यांना मोका गमावा लागतोय. गोलंदाजी मार्कवर येतो. पहिलं षटक घेऊन याला तन्मय 11 आपण येतोय. वडवली संघ यावेळेला आपण क्षेत्ररक्षण करतोय. पुरस्कर्ते आपण सुमित भोईर आहेत या संघाचे. चला चेंडू घ्या. तर पुन्हा एकदा आम्हाला जॉईंट होत आहे जयदेव जॉईंट होतात त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. चला जरा फास्ट घ्यायचं आहे. तन्मय 11 वडोली संघ जरा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. विजय चला जरा विजय मुकाशी अरविंद चला लवकर जरा सतीश थोडं सहकार्य करा. बघा सामना संपून 10 मिनिटं झाल्यात. बघा एसपी देखील सातत्याने टाइम बघतायत. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता आपला हरीश भोईर. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो. डाव्या आणि उजवे आताची जोडी मैदानात आपण पाहू शकता विशाल आणि आपण. चला जरा फास्ट घ्या. बघा 15 मिनिटं ऑलरेडी आपण उशिरा आहोत. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला तन्मय 11 आपण इथं वडवली संघाच्या माध्यमातून चंद्रकांत येतो यावेळेला गोलंदाजी मार्कवर. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर पॉवर प्ले मधला पहिलं षटक होतं. P1 मधलं षटक. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण मिड विकेटला एक मिड ऑनला क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू यावेळेला लॉब करतो. चेंडू जातो मिड विकेटला. विजय मुकाशी आहे तिथे चूक होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 1 बाउन्सने चेंडू गेला तर विजयकडे. विजय मुकाशी म्हटल्यानंतर या संघाचा एक अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे. एक तेवढाच चांगला डीजे ऑपरेटर देखील आहे. पुढे चंद्रकांत हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात असल्याने प्रशासक सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करावा लागतोय. यष्टीरक्षक आपण पाहू शकता तकदीर म्हात्रे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. विशाल एक जबरदस्त आक्रमक फलंदाज आहे. त्यांचा यावर्षी भरपूर फॉर्मात असणारा हा फलंदाज आहे. अच्छा विशाल भोईर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. इथून गोलंदाजीचा एंड बदलतोय. चंद्रकांत आमच्या समालोचक कक्षा इनकोड ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मिड विकेट रिझन मध्ये तैनात आहे. एक मिड ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. पुणे गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत साकला विशाल. चेंडू यावेळेला आपण ऑन साइडला खेळायचा. पायचीचा अपील होतंय. स्ट्रॉंग अपील बघायला मिळालंय. धावचीचं देखील अपील केलं गेलंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते इथे. यानंतर सामना निळजे आणि काकडवाले. लक्षात घ्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दुसऱ्या फेरीतील मॅच बाळू ऑलरेडी झालेली आहे. वाकल्याने 2 मॅच जिंकलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच नंतर होईल. गावदेवी काकडवाल आणि जयहनुमान निळजे. त्यामुळे कॅप्टनने रिपोर्टिंग करा. आता कोणत्या प्रकारची ऍडजस्टमेंट नसेल. नॉट आउट आहे नितीन. बघा आपण पाहू शकता खूप चांगला कॅमेरा वर्क आपण पाहू शकता. एष्टे आपण तकदीने जरी एष्ट्याना चेंडू लावला असेल पण त्याच्या आधीच बॅट ग्राउंडिंग झाली होती विशालची. जबरदस्त कॅमेरा वर्क. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 1 धाव आपण पाहू शकता. चंद्रकांत पुणे गोलंदाजी मार्कवर वेगवान गोलंदाजी बघायला मिळते. रटम राऊंड तिकडे मार्क. चेंडू सरळ बॅटने खेळून करतो यावेळेला. पण तर मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता. मिड ऑफ पर्यंत जातोय. मिड ऑफ रिझन मध्ये दुपार चेंडूला फीड करतोय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 2 धावा आपण पाहू शकता. चंद्रकांत भरपूर वेगाने गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला हरीशला आपण पाहू शकता. पण हरीश भोईर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. एक अतिशय ताकदवान फलंदाज आहे या संघाचा. राईटअप ओव्हर तिकडे मारा करण्यासाठी सज्ज होतोय. चंद्रकांत थोडंसं रिदम मध्ये प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. अरेसाठी क्षेत्ररक्षण दे मगाशी जे सजवलंय तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. यावेळेला ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग आपण येतोय. शॉर्ट लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये थोडासा डीप मध्ये क्षेत्ररक्षण ठेवलंय. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण आहे आणि एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला तैनात केलंय. विजय मोकाशीला आपण पाहू शकता. चला जरा फास्ट घ्या. सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतोय. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन पॉईंट लाईक क्षेत्ररक्षण डिपिश कव्हर लाईक कव्हर्सला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला वॉइड अडकचा प्रयत्न केलाय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते चंद्रकांतच्या माध्यमातून.
बघा खूप वेगवान गोलंदाज आहे आणि अचूकतेवर देखील भर तेवढाच देतोय चंद्रकांत. पण त्या गोलंदाजी मार्कवर जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. चंद्रकांत पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू लॉफ केला, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. भानुदासने चूक केली आहे आणि चेंडू पायचा सीमारेषा पार जातोय का, आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 6 धावा आपण पाहू शकता. चूक केली भानुदासने, प्रयत्न भरपूर केले होते, झेलपर्यंत पोहोचले देखील होते. झेल कुणाचा सुटलाय? हरेश भोईरचा. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. हा झेल तुम्हाला महागात पडू शकतो. हरेश भोईरकडे एवढी ताकद आणि गुणवत्ता आहे की कधी आक्रमण करू शकतो, वेगाने धावा वाढू शकतोय. चंद्रकांत खूप चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 6 धावा. मिस्टर जीटीसी देखील आपल्याला खेळताना पाहू शकता आपण. तेजस देखील संघामध्ये. चंद्रकांत पण गोलंदाजी मार्कस टाकला. हरीश फुलटॉन ऑन साइडला पूल केलाय, चेंडू चाललाय वेगाने. यावेळेला विजय मोकाशे ते पंच नोची खूण करतात. यावेळेला 2 धावा इथे आपण इथे कंप्लीट केले जात आहेत. नो देखील पंच खूण करतात. यावेळेला वेस्ट हाईटचा आपण सांगतायत. एकूण आपण इथं तब्बल धावा आल्या 3 धावा येतात. धावसंख्या 10 फलकात 9 आणि येणारा चेंडू फ्रीट. आता पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो यावेळेला हरेश. हरेशची बॉडी लँग्वेज बघा आपण किती स्ट्रॉंग आहे, खूप चांगली बॉडी आहे. आता पाहायचं फ्रीटच्या चेंडूवरती कशा प्रकारे बॅटिंग करतो इथं हरीश भोईर. चंद्रकांत पण त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. फ्रीटचा चेंडू आहे, पण हरीश आता षटकार चौकार मारतोय की हा चेंडू यावेळेला स्टँड आणि दिले, चेंडूला फेकून देतोय. लॉंग ऑन लॉंग ऑनच्या मधून षटकार. नाराजी बघायला मिळते, खूप चांगला कॅमेरावर बघायला मिळते. धावसंख्या 10 फलकाती जय मसोबा मानेरे संघ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता. बिनबाद 15 धावा. हरेशचा झेल सोडला आणि हरेशने बघा आता चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली, आक्रमण करायला सुरुवात केली. हरेशने तब्बल धावा कुठल्यात आपल्या संघासाठी जर विचार केला ना 5 चेंडूमध्ये 13 धावांचे आक्रमक खेळी करतोय. फास्ट फास्ट खेळा, थोडं काही करायची. आम्ही सातत्याने सूचना करतो खेळाडूंना, एक विनंती असणे तगदी जर आपण एकत्र येऊ नका प्रत्येक वेळी, कारण थोडंसं अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. बघा आम्ही सातत्याने नितीन काढून प्रत्येकाला सूचना करतोय, खेळाडूंना देखील, पंचांना देखील. पंच देखील सारखे पुशअप करतायत, पण खेळाडू मात्र बघितलं तर थोडंसं लक्ष देत नाहीये. चला साजन, तुम्ही या वेगाने चालला तर लवकर येणार नाही सीमेरेषेवर. आता प्रत्येकाचं नाव घेऊन सांगणं बरोबर नाहीये. गोलंदाजी मार्कवर येतोय अरविंद. तन्मय लिहिलं आपण पाहू शकता. तन्मय 11 बडवली पुरस्कर्ते आपण तर सुमित भोईर आहेत. अरविंद गोलंदाजी मार्क शकला. विशाल हा चेंडू यावेळेला आपण इथं खूप उंच गेलाय. चेंडू लांबी मात्र प्राप्त होते का पाहायचं. यावेळेला विजय आहे, चूक करणार नाहीये फलंदाज बाद. तर बरोबर वडवली सी आहे, कारण ऑलरेडी या स्पर्धेत वडवली बी एक सामना जिंकलाय. तर वडवली सी असं वर्णन तुम्ही करायचंय. नक्कीच तन्मय 11 वडवली सी संघ नितीन खेळतोय. मगाशी काही खेळाडूंनी सांगितले की SB ग्रुप नाव द्या, पण नंतर सांगितलं त्यांच्याच खेळाडू की नाही तन्मय 11 नाव द्या. पण नंतर काय होतं माहिती का नितीन, कधी कधी सांगतात की समालोचकांनी नाव घेतलं, आम्हाला जे नाव सांगाल ते आम्ही नाव घेऊ. नवीन फलंदाज येतो या संघाचा, आपण अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू ऋषी भोईर येतोय. एक ऋषी भोईर आपण वाकलनचा बघितला, ज्याने या स्पर्धेत 50 धावा कुठल्या. आता हा ऋषी भोईर आपण आता मानेरेचा कशा प्रकारे बॅटिंग करतोय. दोन्ही जर फलंदाज बघितले ना तर अष्टपैलू खेळाडू आहेत. आता पायच्या इथून बॅटिंग कशा प्रकारे करतो हरेश. हरेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ताकद, गुणवत्ता, क्षमता आहे. अरविंद गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट करत होता. संत गतीने चेंडू आला. यावेळेला डील करून दाखवते कशा प्रकारे चेंडूला काढायचं. त्यावेळेला कव्हर रिजन मधून चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अरविंदच्या माध्यमातून वापसी करतोय. यावेळेला एक विकेट देखील त्याने मिळवला आणि आता मात्र चांगला कमबॅक करतो. आतापर्यंत 2 चेंडू फेकले आहेत, दोन्ही चेंडू डॉट गेलेत, एक विकेट देखील मिळाले. अरविंद पाटील गोलंदाजी मार्कवर. राईट राऊंड देखील मारा करतो मोठा गाव एंडकडून स्ट्राईकला हरेश. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू जाता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. भानुदास क्षेत्ररक्षक आले होते इथे, त्याला बीट करून चेंडू जातोय सीमा पार. चौकार. विनीत आले होते, प्रयत्न भरपूर केले होते प्रसाद सर, पण थोडंसं बघितलं ना मैदानावरती आपण बाउन्स जास्त उसळी घेतली चेंडूनी आणि क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करून चेंडू सीमा पार जातोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 19 धावा.
चांगली बॅटिंग करतोय. आपण पाहू शकता गोल्डमॅन रमेश पाटीलचा आपण पोस्टर पाहू शकता. यावेळेला कटआउट पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्कवर अरविंद. हा चेंडू ऑन साईडला स्वीप करायचा तर यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 10 फलकात 20 धावा आपण पाहू शकता. तन्मय लेवल वडवली सी संघ आपण क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या 10 फलकात 20. आता स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला ऋषीला आपण पाहू शकता. ऋषी पाहिजे कशाप्रकारे बॅटिंग करतोय. ऋषी भोईर. अरविंद गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला आपण ऑन साईडला खेळायचं तर जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. चांगली बॅटिंग आपण इथं गोलंदाजी बघायला मिळते. विकेट देखील मिळवलंय प्रसाद सर या षटकामध्ये आणि चांगली गोलंदाजी देखील करतो. इथून क्षेत्ररक्षकाने मात्र चुका केल्या आहेत पण मात्र अरविंद खूप चांगली गोलंदाजी करतो. राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. षटकला ऋषीला आपण पाहू शकता. हा चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटला चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. वीरेंद्रने खूप चांगला झेल घेतला आणि ऋषीला मात्र मैदान सोडावं लागतं. एकत्र येऊ नका. तन्मय 11 वडवली सी संघ बघा आपल्याला विकेट मिळाला पण आपण जरा एकत्र येऊ नका प्लीज. जरा सहकार्य करा. अजून एक आम्हाला सामना कव्हर करायचा आहे. दोन सामने बाळू कव्हर करायचे आहेत. पण हा महत्त्वाचा सामना नितीन इथून लवकर जर कव्हर झाला तर पुढचे सामने देखील आपल्याला कव्हर करता येतील. त्यामुळे खेळाडूंना आम्ही सातत्याने सांगतोय जरा थोडं सहकार्य करा आम्हाला. गोलंदाजी मार्कवर या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू आणि संघनायक सतीश उर्फ ब्रावो येतोय. सतीश जाधव अतिशय गुणवान खेळाडू या संघाचा कॅप्टन आहे. पाहिजे कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. विकेट टेकिंग गोलंदाजी करतो का पाहायचंय. हरेशला जीवदान मिळालं तर तो हरेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 2 गडी बाद झालेत. आपण बघितलं तर बाद झालेला फलंदाज विशाल आणि ऋषी बाद झाले तर रवी जोशी आलाय. प्रवीण जोशी यांचे बंधुराज. प्रवीण आता संघामध्ये नाहीये कारण जॉबला असल्यामुळे प्रत्येक खेळाडूला ना प्रत्येक स्पर्धा खेळता येत नाहीये. आहे का प्रवीण आहे. प्रवीण आहे. मला वाटतं सलामीला आला नाही असं कदाचित वाटलं की जॉबला असल्यामुळे येत नाहीयेत कारण नेहमी सलामीला येतात ते. चेंडू फटका फासला यावेळेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये दूरवरती आहेत. जोपर्यंत येतील चेंडूला फीड करतील तोपर्यंत 2 धावा मिनिटात आपण येतोय. हरेशला 2 धावा मिनिटात आपण येतोय. जय मसोबा मानेरे संघाला धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 22 धावा. हरीश प्रयत्न करतोय त्याला माहिती इथून धावा करणं फार गरजेचं आहे. जर विचार केला ना तर तन्मय वडवली सी संघ हा देखील संघ खूप फॉर्ममध्ये असणारा संघ आहे. आत्ताच आर चषकमध्ये काय बॅटिंग केली होती आपण बोलले तर सतीश उर्फ ब्रावोने अप्रतिम बॅटिंग केली होती. एक पात्री अभिनय का असते दाखवून दिलं होतं मैदानात. पुढे सतीश गोलंदाजी मार्कवर. साईडला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक थर्डमॅनला क्षेत्ररक्षण आहे. एक पॉइंटला एक वर रिझन मध्ये शॉर्ट कव्हर रिझन मध्ये आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहू शकता. चेंडू फुल टॉस आहे लॉफ केला यावेळेला पॅरल स्ट्रोक बघा अप्रतिम झेल. काय झेल घेतलाय प्रसाद सर भानुदासने बघा. मगाशी चुकी केली पण आता त्या चुकीची सुधारणा केली आहे. आज झेल अप्रतिम झेल. ज्या क्षेत्ररक्षणाला झेल सोडला तर ना त्यालाच मात्र पुन्हा एकदा डगआउट मध्ये पाठवण्याचं काम करतोय. जबरदस्त झेल घेतलाय भानुदासने. घेताना आपण येतो ना जसा वेग दाखवतो ना तशाच प्रकारचा वेग दाखवला भानुदासने. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. नितेश यंगस्टर आहे. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणे खास करून रवी जोशीला. 3 गडी बाद झाले. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता फक्त आणि फक्त 22. सतीशला यश मिळालंय महत्त्वपूर्ण यश. सतीश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला रवी. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतो यावेळेला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो यावेळेला पण चेंडू वेगाने यावेळेला आपण येतोय कव्हर रिझन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला आपण येतोय. सागर बॅकिंग देतोय तोपर्यंत इथं 3 धावा आपण येतोय कंप्लीट केल्या. धावचीचं अपील केलं होतं. निरंजन सावंतनी सांगितलं की धाव कंप्लीट आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. तसंच जरी विकेट गेलं तरी तुम्हाला धावा कराव्या लागणार. रवीकडे तेवढी गुणवत्ता ताकद आहे. अजून जर विचार केला ना प्रवीण जोशी सारखा फलंदाज येणं बाकी आहे.
पण आता रवीला इथं चांगली बॅटिंग करावी आणि यंगस्टर आलाय ना आता नवीन आपण पाहू शकता यावेळेला फलंदाज आलाय नवीन नितेशला आपण पाहू शकता. नितेश भोईर यंगस्टर आहे, पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. सतीश तू नितेश हा चेंडू खोदून काढला यावेळेला. चेंडू जातो आपण कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षकाला डीप मधनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. सागर पाटीलचा मी कौतुक करेन, काय क्षेत्ररक्षण केले बघा. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते इथं, मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, पाहिजे तिसऱ्या पंचाची मदत घेतली पाहिजे. इथं डिसिजन काय येतोय. तिसऱ्या पंचांना रेफर केलं बघा. टॉससाठी यायचे निर्जे आणि काकडवाल, दोन्ही कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचे. बली फलंदाज बाद आहे. जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळालं. सर आपल्याकडे टेक्नॉलॉजी जी आहे ना तिचा वापर देखील केला जातो आणि तिसऱ्या पंचाचा रेफर घेतला आणि इथे फलंदाज आपण इथं बाद देखील झालाय. नितेश बॅक टू पवेलियन. हा फलकात आपण पाहू शकता 26 धावा, 4 गडी बाद. जयमसोबा मानेरे संघ थोडासा बॅकफुट होत जातो यावेळेला. इथून मात्र आता चांगली बॅटिंग करावी लागेल, खास करून रवी आणि उमेशला. गुणवत्ता भरपूर या खेळाडूंकडे, पण गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. सतीश गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू लॉफ केला यावेळेला. पॅटर्न चेंडूला काढला तर विजय मोकाशी आला, फक्त प्रयत्न केले आणि चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन सी मार्शा बार षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या षटकाराने वाढते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. रवी चांगली बॅटिंग करतोय, कारण रवीला माहिती आहे इथून धावा कराव्या लागणार आहेत. जर 50+ धावा केल्या तर गोलंदाजी चांगली. सतीश हा चेंडू पुन्हा ऑन साईडला खेळायचा चेंडू जातो बॅकवर्ड स्कोर जाऊन कार्पेटच्या माध्यमातून डीप अंदा क्षेत्ररक्षक आला. विजय मोकाशी येतो मिडकडून चेंडूला उचलतो, फेकी करतोय, तोपर्यंत अवधी होता रवीकडे 2 धावा कंप्लीट करण्याचा. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. जयमसोबा मानेरे संघ प्रथम बॅटिंग करताना 34 धावा, 3 षटकाच्या समाप्तीनंतर गडीबाद झाले. तब्बल आपण जर विचार केला तर 4 गडीबाद 34. टिंग स्टॉली देखील मैदानात येते. जाऊया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत ऐकायसाठी. ठाणे जिल्ह्याचा बक्षीस लावले हो लाखाचा, आयोजन मुकेश पाटील दादाचा, गिरजा माता क्रिकेट क्लब जुने डोंबिवलीचा, हे रायगड ठाण्यात गाजतोय नाव आपल्या मुकेश पाटील दादाचा. हे रायगड ठाण्यात गाजतोय नाव आपल्या मुकेश पाटील दादाचा. मुकेश पाटील दादांनी ठेवलंय रामदास पाटील स्मृतीच्या शतमानाचा. मुकेश पाटील दादांनी ठेवलंय रामदास पाटील स्मृतीच्या शतमानाचा. पाटील दादांनी ठेवलंय रामदास पाटील. थँक्यू डीजे. नक्कीच बाबांना श्रद्धांजली वाहण्याचं काम केलं जातं मुकेश दादांच्या माध्यमातून.
धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 34 धावा 4 गडी बाद 3 षटकाच्या समाप्ती. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार उमेश जोशीला आणि रवीला. 3 षटकात काय केलं ना प्रशासर हे महत्वाचं नाहीये, आता काय करायचं हे महत्वाचं आहे. तर बाळू पुढच्या मॅचचा टॉस जर इनिंग ब्रेकमध्ये जर होत नाहीये तर जो कॅप्टन इथे उपस्थित नसेल त्या टीमला पॅनल्टी लागेल. आता नक्कीच नितीन, दुसऱ्या दिवशी बघा टिटवाळ संघ उशिरा आला तर 1 षटकाची पॅनल्टी लागली होती. तर गोलंदाजी मार्कवर येतो पुन्हा एकदा अरविंद येतो दुसऱ्या स्पेलमध्ये. चला जरा फास्ट घ्या. तन्मय लिओन वडवली सी संघ विनंती करतो सातत्याने तुम्हाला, सतीश थोडं जरा वेळ कमी घ्या. प्रत्येक वेळेस सूचना करतोय आम्ही तुम्हाला का 25 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. गोलंदाजी मार्कवर अरविंद येतोय. अरविंद पाटील स्ट्राईक यांना कॅप्टन आहे. यावेळेला उमेश जोशीला आपण पाहू शकता. पण उमेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय इथून. अरविंद तो उमेश हा चेंडू ऑन साइडला हुक केला. यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय तिथे आणि चूक होणार नाही. खूप चांगला झेल पकडला जातोय. वीरेंद्र अप्रतिम झेल पकडतोय यावेळेला. फलंदाज गडी बाद झालेत तब्बल आपण बघितलं तर 5 गडी बाद झालेत. अर्धा संघ बाद झालाय. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे खास करून रवीला आणि लवला देखील त्याला तेवढीच उत्तम साथ द्यावी लागणार. दोन्ही बाजूने अटॅक करावा लागणार आहे. का धावफलकात बघितलं ना 3 षटकं संपून आपण इथं पूर्ण झालेत आणि 4थं षटक प्रगतीपथावर 1 चेंडू झालाय. म्हणजे विचार केला अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये ना आता जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. रवी जोशीला आता हवाई हल्ले करावे लागणार आहे. अरविंद चांगली गोलंदाजी करतो. दुसऱ्या स्पेलमध्ये आला, विकेट मिळवलं त्यांनी. बघा गेल्या चाचपणी करतो चेंडूची यावेळेला लहू म्हात्रे. अरविंद गोलंदाजी मार्कवर मोठा का इनकडून राईट राऊंड तिकडे मार्क होतो स्ट्राईकला रवी जोशी. हा चेंडू अडव्या बॅटने खेळायचं तर यावेळेला अपील होतं जोरदार. कॉड बिहानचं अपील केलं जातं यावेळेला. कॉड बिहानचं अपील तुम्ही ना स्क्वेअर लेगच्या पंचांकडे करायचं नाही, फक्त मेन पंचच तुम्हाला आउट देऊ शकते. कॉड बिहानचं अपील बघा. चला मॅच सुरू करा लवकर. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कदाचित मला वाटतं सांगत असतील निरंजन सावंत, कदाचित गोलंदाज आता आपण स्क्रीनवर पाहू शकता. अरविंद गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा दशा पळून ऑन साईडला खेळायचं होतं. गोलंदाज करतोय का एक्झॅक्टली सर. गोलंदाजी करताना आपण इथं फॉलो थ्रो मध्ये येतोय, आपण स्टंपच्या मध्ये येऊन गोलंदाजी करतोय, त्यामुळे आपण पंचांना व्यवस्थित दिसत नाही. पंच सांगतायत त्याला सातत्याने की तू गोलंदाजी टाकल्यानंतर विकेटवर जाऊ नको, विकेटच्या बाजूने जा. बघा क्लिअरिटी पाहू शकता आपण. पंचांच्या बरोबर मध्ये येतोय अरविंद पाटील. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचंय. डॉट चेंडूची समाप्ती, जबरदस्त गोलंदाजी. तिसऱ्यांदा देखील तशाच प्रकारचा अरविंद आलाय धावत. त्यामुळे निरंजन सरांना कॉड बिहान जरी झालं ना तरी लवकर समजणार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी करतो अरविंद पाटील. लहू काहीतरी बातचीत करतो यावेळेला. सिनियर खेळाडू आहे, रवी बरोबर बातचीत करतोय कशा प्रकारे तुला खेळ करायचा. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रवी ज्याने सुरुवात चांगली केली होती. 11 धावा आपल्या संघासाठी कुठल्या आहेत 6 चेंडूमध्ये. चेंडू ऑन साइडला यावेळेला ऑफ केलाय. चेंडू उंच गेलाय. वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. भानुदासने अजून एक चांगला झेल पकडलाय. रवी जोशी बॅक टू पॅव्हिलियन. आपण तर लवकर आपण इथं येत नाही बॅटिंगसाठी, वरच्या क्रमांकावर येत नाहीत. नाही ना, मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. काही समालोचकांनीच करणं फार गरजेचं सर, तरच खेळाडू पुशअप करतात आणि लवकर मैदानात जातात. पुण्याला गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. विन स्ट्रायकरला फलंदाज लहूला आपण पाहू शकता. स्विचित करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळेल या षटकात. फक्त आणि फक्त धावा दिल्यात आपण पाहिले तर
मेडनवर टाकले. जबरदस्त गोलंदाजी. अरविंदची गोलंदाजी आवडली असेल ना, टाळ्या होऊन दे. जबरदस्त कमबॅक केलंय. काय गोलंदाजी केली सर. अनुभव काय असतं हे दाखवून दिलं. स्विच हिट केले चेंडूला, पण स्विच हिट करायचा प्रयत्न केला, पण बघा लाईन आणि लेंथ खूप चांगली बघायला मिळाले. सुभाष पाटील देखील थोडासा सराव करतायत. एक चांगले खेळाडू आमचे पुढे प्लसचे. चला अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. पाटील 34 धावा फलकात आपण पाहू शकता. आता प्रवीण आणि लहू ही जोडी मैदानात आहे. शेवटचं षटक कोण घेऊन येतो पाहायचंय. तन्मय लिओन आपण आता वडवली सी संघाच्या बाजून सागर पाटील येतोय, अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू. सागर गोलंदाजी मार्कवर. चला लवकर लवकर. नक्कीच प्रवीण जोशींना जॉबला देखील आहे, त्यामुळे प्रॅक्टिस नसेल, सराव नसेल, त्यामुळे ते आपण ते सलामीला येणारा फलंदाज आपण पाहिले तर आज 8व्या क्रमांकावर आलाय. सागर गोलंदाजी मार्कवर. ओर देखील मारा करतोय. स्ट्राईकला प्रवीण. फुलटाव चेंडू होता, व्यवस्थित मिडल होत नाही यावेळेला. थोडासा शरीरापासून दूर ठेवला तर डायरेक्ट हिट केला. यावेळेला फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. लवूनी सांगितलं की मी बाद आहे, स्वतःच बाद झाला. आपण तर हात वरती देखील त्यांनी केलं आणि फलंदाज अजून एक बाद होतोय. धावसंख्या 10 फलकात 34 गडी बाद झाले तब्बल. आपण जर विचार केला तर 7 गडी बाद 34. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथूनच आक्रमण केलं ना तर 50+ धावा होतील, पण आक्रमण करणार कोण. आशिष की प्रवीण. सागर पाटील गोलंदाजी मार्कवर आमच्या समाजाच्या कशाईन कोट राईट ओर तिकडे मार करतोय. फुलटॉस ऑन साईडला हुक केला. यावेळेला चेंडू जातोय याला मिड विकेट सी मारच्या बार. पंचांचा इशारा येतोय. षटकार. एकूण 7 धावा येतात आणि येणारा चेंडू फ्री हिट. काही मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या बेला 42 धावा. बावीस आपण बघितले तर 42 धावा झाल्यात आणि 2 चेंडू झाल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटॉस ऑन साईडला लॉफ केलाय. प्रवीण जोशीच्या बॅट मधून उत्तुंग षटकार येतोय. चेंडू जातोय मिड विकेट सी मारच्या बार. षटकार. आपण बघितलं ना, प्रवीण जोशीची प्रॅक्टिस नाही पण सांगतोय फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. क्लास दाखवतोय. जरी मी प्रॅक्टिस करत नाही काय हरकत नाही, पण मला वेळ मिळाला आता मला संघासाठी काय करायचंय आणि ते करून दाखवतोय. षटकाराने आघात करतोय. हॅलो नितीन, आपण नेहमी म्हणतो ना तलवार जुनी झाली तर तिची धार कमी नव्हती. यस प्रसाद सर. काकडवाल आणि निळजे संघाने रिपोर्ट करायचा आहे टॉस करण्यासाठी. काकडवाल संघाच्या संघाने आणि निळजे संघाच्या संघाने ऑलरेडी उपस्थित आहेत. दोन्ही संघाने उपस्थित आहेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. जबरदस्त बॅटिंग. या शेवटच्या षटकामध्ये नितीन 2 षटकार आले आहेत आणि ते उपयुक्त ठरत आहेत. अजूनही चेंडू बाकी 3. या 3 चेंडूमध्ये आता 50+ धावा होतील नितीन. मी मगाशीच म्हणत होतो की 50+ धावा होतील. 4 षटकार काय केलं नाही हे महत्त्वाचं नाही, आता करायचंय. सागर पुण्याचा गोलंदाजी मार्ग टाकला प्रवीण. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. शॉर्ट पिच चेंडू होता. स्वतःवरती नाराज होतोय. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधनं काढायचा होता. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. या वेळेला 49 धावा.
अजूनही चेंडू बाकी आहे त्या षटकातील, फक्त आणि फक्त 2 चेंडू बाकी आहेत. 49 धावा धावफलकात लागलाय. 7 गडी बाजूला सागर तो आशिष. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेला चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. 8वा फलंदाज बाद होतोय. अंतिम चेंडू होता बाकी असणार आहे. चला लवकर नवीन फलंदाज लगेच जायचंय. नितीन, हर्षद भोईर कधी येणार बॅटिंगला? तेजस आलाय ना? हर्षद भोईर सांगत असेल तुम्ही जा, मी येत नंतर. चला लवकर तेजस. अंतिम चेंडू. अंतिम चेंडूवर पाहायचा शेवट गोड करतो का प्रवीण? प्रवीण जोशी जबरदस्त क्रिकेटर आहे या जय मसोबा मानेरे संघाचा. सतीश, हा चेंडू कार्पेट राय बघायला मिळेल. चेंडू मिड विकेट मध्ये गेला. यावेळेला विजय येतोय. मिसफील्ड झाले. बॅकिंग नसीदा चौकार नितीन मिळाला असता, पण बॅकिंग खूप चांगली आली. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या 10 फल करते. आपण पाहू शकता जय मसोबा मानेरे संघ प्रथम बॅटिंग करताना 8 गडी बाद 51-52 धावांचं लक्ष असणार यावेळेला तन्मय 11 वडवली सी संघासमोर. पण तन्मय 11 वडवली सी संघ इथून मात्र चांगली बॅटिंग करून हा सामना जिंकतोय की जय मसोबा मानेरे संघ त्याला रोखतोय. तर टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया. तिथे सज्ज आहेत प्रसाद सर. मी विनंती करतो मिस्टर JTC जल्पेश भोरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. जल्पेश भोरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. 2 संघनायक एकमेकांसमोर फाईट करणार. एका बाजूने आपण पाहतोय अजय आहे, महेश एका बाजूने. निळीचे संघ कॉल करतोय आणि नाणेफेक जिंकली आहे निळीचे संघाने. निश्चितच लगेचच निर्णय घेतला की गोलंदाजी करण्याचा. त्यामुळे पुढच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघ एकमेकांसमोर एक चांगली फाईट पाहायला मिळेल. निळजे विरुद्ध काकडवाल. नाणेफेक जिंकली ती निळजे संघाचे संघनायक ज्युनियर अजयने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीला इन्व्हाइट केलंय ते काकडवाल या संघाला. पुन्हा तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथे मात्र सज्ज आहेत बाळू पाटील आणि नितीन काळन. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला. लक्ष 52 धावांचं आहे. सुभाष सर या मॅच मध्ये पुढच्या मॅचचाही टॉसही झालाय. हे विसरून चालणार नाही बाळू. मागच्या वर्षीचा श्रद्धांजली चषक तुम्ही जर पाहिला तर खूप मोठा उलटफेर या संघाने केला होता. मानेरी संघाने वडवली बी संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलं होतं आणि अशीच मला तरी वाटतं 51 ते 52 धावा होत्या मानेरेच्या. तुम्ही फाईट ते करतील कारण की गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे. हरेश भोईर सुद्धा चांगली गोलंदाजी. फक्त थोडंसं स्पीडअप करा. बॅट्समन लवकर पाठवा. तन्मय 11 वडवली सी संघ. उद्या पहिली मॅच देसाई रवी वर्सेस सागाव. दुसरी मॅच असेल ती वडवली बी आणि त्यांच्या विरोधात वसार. आणि अजूनही काही मॅचेस आहेत त्या मी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. आयोजकांना काय करावं लागले तर बाळू पाटील प्रत्येक संघाला ऍडजस्ट करावं लागले. ठीक आहे, आपण पाहिलं तर भरपूर ठिकाणी स्पर्धा सुद्धा सुरू आहे त्यामुळे आयोजकही काय करू शकत नाहीये. थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागते. टार्गेट आपण पाहिलं तर 52 धावांचे. तन्मय 11 वडवली सी. पण फायटिंग स्कोर आहे. ऋषी भोईरनी चांगली गोलंदाजी केली. विकी सारखा गोलंदाज या संघामध्ये. हरेश आहे, तेजस, आशिष. तर गोलंदाजी चांगली आहे संघाकडे आणि मानेरे संघ उलटफेर करणं जाणतो. भरपूर वेळा त्यांनी उलटफेर केलाय. ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट साथ भरपूर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. भरपूर संख्येने प्रेक्षक सुद्धा आहेत, त्यांचे कौतुक करेल. या सर्व प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. स्वर्गवासी सुमन रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुकेश रामदास पाटील यांच्याकडे सर्व प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था. रामदास पाटील यांच्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू लागतोय तर 11,000 रुपये सुद्धा आहेत बाळू पाटील. यासाठी मी कौतुक करेल मुकेशदादा पाटील यांचा. आणि उद्या त्यांचा बाळू वाढदिवस सुद्धा आहे. आताच आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ऑलरेडी दिलेल्या आहेत. दोस्ती दुनियातील एक राजा माणूस आहे मुकेशदादा पाटील. तर सकाळी आपण पाहिलं बालकृष्ण काळे यांची उपस्थित आपली विशाल भोईर असतील आमचे मोठा गावचे. अशी भरपूर संख्येने प्रत्येक गावात एक ओळख निर्माण केली आहे दादांनी. सामाजिक कार्य खूप चांगलं आहे त्यांचं. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. यातून विजेता संघ आगासन संघाबरोबर फाईट करणार आहे. वेळेनुसार आपण ती मॅच कव्हर करू. जयदेव आणि विशाल पाटील खूप चांगली भूमिका राहिली. बाळू 2च स्कोअर आपण या स्पर्धेत पाहिलेत. त्यानंतर जयदीप सुद्धा मधल्या जसं वेळ मिळेल त्यांचे सहकार्य. तर पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज ऋषी भोईर, ज्याप्रकारे बाळूने मगाशी उल्लेख केला.
वाकलन संघाच्या हर्ष 11 वाकलन ए संघ ज्यांच्या ऋषी भोईरने अर्धशतक सुद्धा ठोकले या स्पर्धेमध्ये. आता सर्वोत्तम अर्धशतक आपण पाहिलं तर बाळू अभिजित भोईर जो चिंचवड पाड्याचा आहे, कबड्डीपटू सुद्धा आहे बाळू, आंतरराष्ट्रीय स्तरावर तो चांगलं कबड्डी सुद्धा खेळतो आणि अभिजितला आपण खुल्या गटातून सुद्धा पाहत असतो. त्यानंतर अरविंद पाटील या स्पर्धेतील पहिले मेडल षटक फेकले. गेम ऑन. फुलटॉस चेंडू होता. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक सुरेंद्र लोखंडेच्या नावावरती नवापाडा संघाचे आणि पहिलं मेडल षटक आपण पाहिलं तर अरविंद पाटील. कोण विसरेल बाळू पाटील जोवेरीची स्पर्धा, बेस्ट बॉलर, बाईक मिळाली ना मंगेश धुळे साहेबांची जी स्पर्धा, आणि भरपूर वर्ष क्रिकेटला दिलेत अरविंद पाटीलने. आजही चांगलं क्रिकेट ते खेळत, रबर बॉल असो टेनिस बॉल असो. ऋषी राईट मोर द विकेट. हा चेंडू फुलटॉस होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्रक्षे डीप मध्ये विशाल आहेत, तिथे थोडी मिसफील्ड झाली बघा. आणि या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कारण धावांची इन्व्हेस्टमेंट माहिली तर 51 आहे, 52 करायचे त्या मॅचमध्ये, तर फिल्डिंग चांगली दाखवावी लागेल. 52 धावामध्ये सुद्धा बाळू मॅच जिंकली होती, मला आठवते मागच्या वर्षी याच मैदानात वडवली बीच्या विरुद्ध. तर मॅच संपली नाहीये, अजूनही चांगली गोलंदाजी झाली. या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो जय मसोबा मानेरे संघ. म्हणजे राहुल भोईर एक अप्रतिम समालोचक आहेत या गावचे. हलकंसं अपील करतात बघा ऋषी, मात्र लव मात्रेला माहिती आहे चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. आणि नेहमीच बाबा आपण लव मात्रेचा उल्लेख करत असो, नेहमीच त्यांनी खेळाडूवृत्ती दाखवली आहे. एस्टनच्या मागे खूप मास्टर माइंडचं काम केलं आहे, पण त्याला माहिती आहे बॅट आणि चेंडूचा काहीच संबंध झाला नाही, मग अपील का करायची हे त्याला चांगलं ठाऊक आहे. ऋषी गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. फुलटॉस चेंडू होता, मिडॉनला प्रवीण आहेत, मात्र चांगली फिल्डिंग झाली प्रवीणची, 2 धावा जरूर सेव्ह केल्या आहेत. बॅटिंगला थोडेसे उशिरा आले, मला चांगली बॅटिंग सुद्धा केली. धावसंख्या 5. मानेरे संघ बाळू पाटील सहज हार मानणार नाहीये, फाईट होईल या मॅचमध्ये, मॅच रफ अँड टफ होईल. दोन्ही संघ चांगले आहेत. एका बाजूला तन्मय 11 वडवली सी सुमित भोईर साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जय मसोबा मानेरे. ऋषी थोडंसं थांबवत आहेत, पंच डेड बॉल आहे. सुभाष पाटील सर सातत्याने खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली. पंचाच्या भूमिकेत आमचे निरंजन सावंत असतील, मॅन फ्रॉम कल्याण, त्यानंतर फयाज सर. या स्पर्धेत आपण ऋषिकेश देसाई यांना सुद्धा पाहिलं. आणि प्रत्येक व्यक्तीला चान्स मिळतोय एस पी पॅनलच्या माध्यमातून. बरेचसे वळू आतापर्यंत तिसरा चेंडू हा फुलटॉस आला, मात्र लो फुलटॉस आहे, एकदम हे बॅटवर नाही आहे असंही म्हणावं लागेल, कारण की लो फुलटॉस चेंडू होता, मात्र व्यवस्थित टाईम करू शकले नाही. फुलटॉस चेंडू ज्यावेळी मिस होतो, बरेचसे प्रेक्षक सांगतात की या चेंडूवरती चौकार लागायला हवा होता, या चेंडूवरती षटकार लागला होता. मात्र त्यांना माहिती नाही आहे की ज्यावेळी फुलटॉस चेंडू असतो, वेगवान गोलंदाज असतो, त्यावेळी इतकं सोपं नाही आहे मारणं. त्याचमुळे सतीशला 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या सुरेख गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये, जरूर 3 मिनिटांमध्ये 1 षटक फेकलंय. धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा झाल्यात. लक्ष आपण पाहिलं तर या मॅचमध्ये 52 धावांचे 7 धावा पहिल्या षटकात आल्यात. अजूनही 45 धावा या मॅचमध्ये करायच्यात बाळू, इतकं सोपं नाही आहे, कारण गोलंदाजी चांगली आहे. जय मसोबा मानेरे संघ, विकी सारखा गोलंदाज या संघामध्ये, जो बिर्ला 11 कल्याण, सचिन तेली यांचा संघ आहे कल्याणचा खुल्या गटातील, त्या संघामध्ये सुद्धा वर्णी लागते. हरेश असतील, विकी असतील. खाली फक्त तुम्हाला थोडंसं स्पीडअप करायचं आहे मानेरे संघ, खाली आपल्याकडे वेळ कमी आहे. जो बाळू जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आपला वेळ वाया गेला बाळू. मोठा गावनी निजेची मॅच, कारण बरेचसे 2 मॅचेस बाळू 3 षटकात समाप्त झाल्या होत्या. हरकत नाहीये, मात्र खेळाडूंनी थोडीशी दमखन करावी लागते, प्रवास करावा लागतोय. निजे संघ टॉस विनाय गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. फास्ट खेळा, फक्त क्रिकेट चांगलं खेळायचं, तुम्हाला चांगला खेळ दाखवायचा आहे प्रेक्षकांना. विकी येतात, सर्व कॅमेरामॅनचं कौतुक करेल, खूप चांगली भूमिका त्यांची राहिली आहे. GTC वाहिनी, भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे या वाहिनीला. आणि GTC म्हटल्यानंतर एक परिवार आहे बाळू. जल्पेशने सर्वांना एकत्र घेऊन, जल्पेश असतील, सूरज, आशिष, 15 ऑगस्टला या वाहिनीची ओपनिंग झाली होती मोठ्या गावामध्ये. सर्व समालोचकांना सुद्धा आमंत्रित केलं होतं. त्यानंतर सुखदेव काका म्हात्रे असतील, लेजंड क्रिकेटर, त्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. चला सामना सुरू करा, स्पीडअप करा.
45व्या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत गोलंदाज विकी. इथे हाईट फॅक्टर पंचांना पाहावं लागणार आहे. आता विकीने हलकंसं अपील केलं होतं लेग बाईज, तर सर्व गोष्टी पंचांना पाहाव्या लागतात. हाईट फॅक्टर काय, चेंडूची पिचिंग काय, तर पंचांवरती सुद्धा बळू भरपूर दडपण असतं. सत्यतेने संपूर्ण दिवस बळू समालोचन करायला आपण पाहिलं तर आपण नक्कीच सावलीतनं समालोचन करतो, पण त्यांना रणरण त्या उन्हात पंचांची भूमिका बजावी लागते. त्यासाठी मी नक्कीच तिन्ही पंचांचं कौतुक करेल. खास करून SP आमचे, त्यानंतर निरंजन सावंत आणि फयाज सर, एक काल त्यांनी क्रिकेटमध्ये गाजवलेलं आहे. आम्ही त्यांना भरपूर वेळा पेंढारकरच्या मैदानात पाहिले. जावेद असेल आमचे नासिर, इथे प्रवीण होते, मात्र ते बीट झाले आणि चेंडू सीमा पार जाईल. हा येणारा संघर्षमय चौकार. तर बरेचसे प्रेक्षकांचा हाही विचार असेल की नेट वाया जातो, त्यामुळे तिथे जाऊन मॅच बघूया. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, मात्र एकही धाव मिळणार नाहीये. एक चौकार जरूर आला आणि इथे डायरेक्ट हिट झालाय, मात्र विकी येत आहेत आणि विकी सांगतात की चेंडू जवळजवळ डॉट गेलाय, मग घाई का? कारण आपल्याकडे धावा कमी आहेत. 52 धावांचा बचाव आपल्याला करायचे आहेत. ऑलरेडी धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12 आहे. इथून 40 धावा अजूनही करायच्या आहेत. मोठे फटके मारावे लागतील भाऊ. मी मगाशीच उल्लेख केला की इतकं सोपं नाही आहे 52 धावा या खेळपट्टीवर बनवणं, कारण भरपूर वेळा उलटफेर केलेत जय मसोबा मानेरे संघाने. केजू मुंडे सुद्धा पूर्णपणे राऊंड अप घेत आहेत. काल केजूच्या चेहऱ्यावरती भरपूर भाऊ आनंद पाहिला आम्ही, कारण पहिल्या ट्रॉफीसाठी भरपूर संघर्ष केला. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळत आहेत, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. लहू मात्रे बघा, हेच तर त्याचं वैशिष्ट्य आहे. बऱ्याच वेळा ते डाय मारतात. एक धाव इथे जरूर मिळाली. बऱ्याचशा संघ ज्यावेळी खेळतात त्यांचे ग्रामस्थ असतील, त्यांचे सपोर्टर असतील, दुसरा क्रमांक आल्यानंतर भाऊ ते मान्यवर नाराज असतात. मग कोणताही संघ जाणून बुजून पराभूत होत नाही फायनलमध्ये. खेळ चांगला करावा लागतो आणि चांगला खेळ काल आकाशने केलाय. इथे मात्र मिडॉनच्या वरून खेळतात वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने सुरेख झेल. ऋषी भोईरचं कौतुक करेल. तर सलामीमध्ये बघ थोडंसं चेंजेस केलं आपण. पहिल्याच वर्षी आपण तकदीर मात्रेला सलामीला पाहतोय, मात्र आज सागर सलामीला आले होते, मात्र धाबा येत नाही आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर जयदेव आमच्यासोबत आहेत, 13 धाबा झाल्यात आणि पहिली विकेट इथे गमावली आहे. सागर पाटीलला तर मुच्या आशाला परतावं लागेल. विकीचं कौतुक करेल. मी मगाशी उल्लेख केला या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. SK चषक बाळू आपण काल स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता ओमसाई आगासन. मात्र ती ट्रॉफी त्यांनी ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांना सुपूर्द केली, कारण त्यांचा काल वाढदिवस होता बाळू. हे प्रेम आगासन गावावरचं विनोदजी रतन पाटील यांचं सातत्याने. बेतोडे गाव असेल, प्रत्येक खेळाडूवरती नेहमीच प्रेम दाखवलंय. ग्रामीणचा कोणताही खेळाडू असो, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील. आणि ही स्पर्धा आपण पाहिली तर ग्रामीण संघटनेच्या नियमानुसार आहे, त्यामुळे सर्व नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत. हा चेंडू पण मोठ्या फटक्यांचा प्रयत्न इथे होत नाहीये आणि फलंदाज बाद होईल. तकदीर प्रवीण जोशीचं कौतुक करेल बाळू. एकही चेंडू न खेळता तकदीर मात्रेला मात्र मागे परतावं लागेल आणि आता थोडंसं अडचणीत सापडलाय तो तन्मय 11 वडोली सी संघ. ज्या धावा प्रवीण आशिषने शेवटच्या सत्रामध्ये बनवल्या त्या धावा उपयोगी पडू शकतात बाळू पडलेल्या मॅचमध्ये. तर ऋषी दुखापत झाली असेल तर स्प्रेची मागणी तुम्ही करू शकता.
विनोपी नायर बाळू काल आले होते रेल्वे मंत्री एस के ट्रॉफीमध्ये. जवळजवळ 60 ते 70 मुलं बेतोडे गावातले रेल्वेमध्ये जॉब करत आहेत त्यांच्या माध्यमातून. विनोपी नायर रेल्वे मंत्री. तर 18 मध्ये 39 आता करायचे त्या मॅचमध्ये. पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचे, काकडवाल आणि निजे. मकर संक्रांत चषक येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहू शकाल. त्या स्पर्धेत मला आठवते मकर संक्रांत चषकमध्ये बाळू गोट संघ असेल, काकडवाल संघ असेल, या संघांना 1 वर्ष संधी मिळाली ती मला वाटतं 50व्या वर्षी. जेवणाची परंपरा मकर संक्रांत चषकच्या माध्यमातून सुरू झाली आणि सातत्याने शेवटच्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी त्या स्पर्धेत जेवणाची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव होता तर मी 48च्या जागेवरती 32 संघ खेळले. यावर्षी 48 आहेत. ऋषी येत आहेत. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता, गॅप भरपूर मोठी आहे, मात्र चांगली फिल्डिंग बाळू. नितेश आहे तिथे. काय फिल्डिंग आहे बाळू, फिल्डिंगचा स्टँडर्ड जपताय. धावचीची संधी आहे बाळू. आता मैदानात काय सुरू आहे बाळू. सतरा चेंडू 38 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत बाळू पाटील. 14 धावा झाल्यात. ऋषी भोईर आपण पाहतोया. पहिल्या स्पेन मध्ये ऋषीने फक्त बाळू 7 धावा दिल्या होत्या 1 ओव्हरमध्ये. मात्र विकेट ऋषीला मिळाली नाही. मात्र कौतुक करेल मी विकीचं, त्याला 1 विकेट मिळाली. 6 धावा त्याने खर्च केला. पॉवर प्लेच्या षटकात बाळू भरपूर कमी धावा आहेत, 13. मोठे फटक्यांना सुरुवात अजूनही केली नाहीये तन्मय 11 वडोली सी संघाने. जर तुम्हाला 52 धावांचा पाठलाग करायचा असेल, मोठे फटके मारावे लागणार आहेत. इथे मिसॅमिंग स्ट्रोक आहे, मात्र क्षेत्ररक्षक हरेश भरपूर दूर आहेत. मात्र विशालचं कौतुक करेल बघा, किती वेगाने धावले विशाल. आणि आता बघायचं 3री धाव पूर्ण होईल का. ऋषीने चेंडू पकडला नाहीये. 3 धावा पूर्ण होतील. भानुदासला 3 धावा मिळत आहेत. पण प्रयत्न चांगले केले विशालने, कधी झेल तर नव्हताच हा जवळजवळ, मात्र प्रयत्न केले आणि बरोबर प्रयत्नांना पारितोषिक असतं तर नक्कीच विशालला मिळालं असतं. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. GTC क्लेडीचा बिग बॉस. 3 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 17. 52 धावांचं लक्ष आहे. लो स्कोरिंग मॅच आहे बाळू. 10ची सरासरी आपण जवळजवळ पाहिली, मात्र इतकं सोपं नाहीये. ऋषीची 2 षटकं, विकी तेजस आहेत, हरेश भोईर चांगली गोलंदाजी करतायत, नितेशची गोलंदाजी करतात. ऑप्शन भरपूर आहे. हर्षद 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचे विक्रमी आहे. इथे मिसॅमिंग स्ट्रोक आहे आणि आता लवू मात्रेने कॉल दिलाय, त्यामुळे चूक होणार नाहीये. या मॅचची गोल्डन विकेट. सतीश जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. काय झेल टिपलाय लवूने. मानेते संघ म्हटल्यानंतर बाळू या संघाचे खंदीज समर्थक राहिलेत कैलास जोशी साहेब. नेहमी त्यांचा सपोर्ट असतो बाळू या संघाला. आणि त्यानंतर मुकेश असतील. म्हणजे इथे थोडासा अडचणीत सापडलाय. ऍक्शन रिप्ले बघू शकता लवूला स्क्रीनवर. इथे फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या वरून. भानुदासच्या बॅट मधून येतोय हा संघर्षाची शंखनाद फोडणारा हा षटकार. गणेश सातत्याने आमच्या सोबत असतात. खूप लवकर रिपोर्टिंग करतात भाऊ गणेश नेहमी. आमचे जयंत नाशिकला आहेत. ड्रॉच्या वेळी भरपूर कॉल जयंतला केले, मात्र जयंतकडे बाईक नव्हती,
जवळजवळ ते चालत आले, मला त्यांनी नंतर सांगितलं. यावेळेस मात्र गॅपमध्ये खेळत आहेत. नितेश आहे, सिंगलने काही फरक पडत नाही आहे इथे मानेरे टीमला, कारण की लक्ष अजूनही लांब आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावा. सातत्याने जलपेशचं भरपूर मार्गदर्शन असतं या सर्व आमच्या कॅमेरामॅन असतील, ऑपरेटर असतील. तेजसला एक मुभा त्यांनी नेहमीच दिली आहे, जेव्हा मॅच असते तू खेळू शकतो बिंदास, जिथे तू ऑपरेटिंगला असतील नक्कीच. तेजसने सांगितलं की जलपेश दादाने सांगितलं मॅच असेल तर तू बिंदास खेळू शकतो. तर पाणी रेडी ठेवायचं आहे, पाणी रेडी ठेवा, आपला वेळ वाया जायला नको. यश ठाकूर 13 चेंडू 28 हे इक्वेशन या मॅचचं, जास्त वेळ घेऊ नका. उद्या 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. देसाई रवी आणि सागाव. इथे चेंडू उंच गेलाय, झेल कोण घेणार? रवींद्र आहेत, चूक होणार नाहीये. आणि फलंदाजी ते अरविंदचे खेळ समाप्त होईल. आता चेंडू शिल्लक आहेत 12 बाळू पडेल आणि 28 धावा या मॅचमध्ये करायचे. पाण्याची मागणी केली, यश तिथे आमचे सज्जेत. यशही बऱ्याच वेळा आपण पहिल्या जीटीच्या सोबत राहिलेले आहेत. जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. चला मॅच सुरू करा. तो सुभाष पाटील शाकर मुलुक लोढा हेवनचे निजे गावचे, त्यांच्याकडे एक पारितोषिक आले. कृष्णा इथे 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारतोय, तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर सिद्धू भोईरला 10,000 मिळाले, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहता. स्वर्गवासी रामदास पुंडलिक पाटील यांच्या कटआउटला त्यांनी डायरेक्ट हिट केलं होतं. मागच्या वर्षी बाळारामने हिट केलं होतं. सर्वप्रथम दीपक केने होते गोळीचे, त्यानंतर बाळारामला पाहिलं बाळू पाटील आपण, आणि शेवटी बाळू तब्बल 21,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. मात्र कोणत्याही खेळाडूंनी साहेबांच्या बॅनरला हिट केला नाही. एक हसमुख चेहरा रामदासजी पाटील साहेब. 12 चेंडू 28. तेजस गोलंदाजी करण्यात येत आहेत. तेजस भोईर मिस्टर जीटीसी एक चांगले ऑपरेटर आहेत. तेजस इथे हॅट्रिक घेत आहेत, तर जलपेश भोईर यांच्याकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित टाइम करू शकले नाही. पण या इनिंगचा आपण विचार केला ना, भरपूर चेंडू फुलटॉस मिळाले भाऊ. तर कृष्णाडी तर 5,000 सुद्धा आहेत सुभाष पाटील यांच्याकडनं, सतीशदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने. 11 चेंडू 27. 11 चेंडूमध्ये 27 धावा या मॅचमध्ये करायचे. काय क्लोज मॅच पाहायला मी ते भाऊ. जेव्हा 51 धावा झाल्या ना भाऊ, असं वाटलं एकतर्फी मॅच होईल. मात्र वडोली बी आणि मानेरे सामना मला आठवण झाली याच मैदानातली. ती मॅच जिंकली होती. त्यानंतर आमची व्हिडिओ भरपूर व्हायरल केली प्रेक्षकांनी. वडोली बी आणि मानेरेचीच मॅच होती. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतात, काय टायमिंग आहे, आणि प्रेक्षकांनी झेल टिपलाय. मला वाटतं या स्पर्धेचे आयोजक मुकेश पाटील साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. येऊ नका प्लीज. खऱ्या आनंदाच्या जोशात कधी प्रेक्षक भाऊ मैदानात नाही येतात, जसं आपण तलोजाच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहतो. सर्व प्रेक्षक भाऊ मैदानामध्ये येतात. 10 चेंडू 21. रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते. त्यावेळी भरपूर बक्षीस भाऊ सातत्याने लावण्यात आलं होतं वडोली बी वरती, आणि मानेरे संघ त्यांच्या विरुद्ध खेळत होता. संध्याकाळचं सत्र होतं. तेजस इथे अपील तेजसने केलं नाहीये. लेग बाईचा इशारा होतो, कारण चेंडूची पिचिंग पाहिली आहे तेजसने. 1 धाव इथे मिळाली. बरोबर आता चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू आणि 20 धावा. क्लोज एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळते.
गौरीपाडाची स्पर्धा आपल्याला आजही आठवते. बळू एका षटकात 24 हव्या होत्या निर्जे संघाला आणि मला वाटतं विशाल पवारने ती मॅच फिनिश केली होती. भरपूर जुन्या आठवणी आहेत त्या, जशा लक्षात येतील आपण नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोचू. डायरेक्ट हिट झालं असतं तर काय. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. बघायचंय, पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. नो बॉल आहे. 1+1 नो बॉल आहे. पोपिंकरीच्या बाहेर आहे. येणारा चेंडू फ्रीट असेल. 9 चेंडू 18 धावा आणि बरोबर आता येणारा चेंडू फ्रीट आहे भानुदाससाठी. इथून कलाटणी मिळू शकते मॅचला. 9 चेंडू 18. विकेट सुद्धा आपण पाहिलं तर मानलेच्या 8 विकेट गेल्यात बालू. त्यामुळे 17ही चालू शकतात 9 चेंडूमध्ये विकेटच्या आधारावरती. क्लोज एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळते. तेजस इथे फ्रीट चेंडू होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये भानुदासला. 8 चेंडू 17 हे इक्वेशन आहे. बरोबर या मॅचमध्ये आपण पाहिलं तर ऋषीची 2 षटकं समाप्त झालेत. विकीने 1 षटक टाकले. तेजस आहे त्यामुळे शेवटचा फ्रेश गोलंदाज असेल. 2 षटकात 18 धावा दिल्या ऋषीने आणि 2 विकेट घेतलेत. बॅटिंगमध्ये फारसा इनफॅक्ट दाखवला नाहीये ऋषीने. 8 चेंडू 17 धावा. अकुटप्प्याचा चेंडू होता. व्यवस्थित टाइम करू शकले नाही. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. आणि बघायचं दुसरी धाव पूर्ण होईल का नाही. फलंदाज बाद. रवींद्र जोशीचं कौतुक करेल. फलंदाज बाद. पंधरा चालू शकतो अजूनही. बरोबर जोपर्यंत भानुदास आहे ना काही रिझल्ट लागू शकतोय मॅचचा. चांगली बॅटिंग तो करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. कृष्णा किती लेझी धावले बाळू पटेल. 2 धावा झाल्या असत्या. साजन येतात नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. कृष्णा पारितोषिक सुद्धा होतं. 7 चेंडू 16 धावा. पण गुरुनाथ गोठे यांची भरपूर मेहनत या स्पर्धेत राहिली आहे. जसं वेळ मिळेल ते व्यासपीठावरती येत आहेत, लक्ष देत आहेत. आणि सूरज जोशीला त्यांची आपण पाहिलं तर भरपूर मदत लाभते जेव्हा जेव्हा स्पर्धा इथे होते. गोठे आमचे पाहिलं तर गोठे का ड्रॉसाठी सुद्धा होते. 7-16 काय गोलंदाजी केली. कौतुक करेल तेजस भोईरचं मी. हॅट्रिकसाठी 1000 रुपये सुद्धा कॅश प्राईज होतं जल्पेशकडनं. मात्र हॅट्रिक पूर्ण झाली नाहीये. मात्र आता 6 मध्ये 16 करायचे. मॅच सुरू करा. तर पुढच्या मॅचचा टॉस झालाय लक्षात घ्या. हॅलो. उपप्रमुख सन्माननीय किशोर सावंत यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. साहेबांना विनंती करतो साहेब आपण या इथे. आपल्या शुभस्ते आम्ही या प्रेक्षकाला हे 500 रुपयाचं कॅश प्राईज देत आहोत. किशोर सावंत साहेब आपण या. सीमारेषे बाहेर ज्या प्रेक्षकांनी झेल टिपलाय त्यासाठी निश्चितच आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सन्माननीय मुकेश पाटील साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे 500 रुपयाचं. आणि प्रेक्षकांनी सुद्धा यायचं आहे. काल सुद्धा आपण एसके ट्रॉफीमध्ये पाहिलं बाळूपाटीला स्वर्गीय दत्ता तांडेल प्रतिष्ठानच्या वतीने कमलाकर तांडेल यांच्याने भरपूर पारितोषिके दिली प्रेक्षकांना. आईबाक्यासाठी 500. अभिनंदन त्या प्रेक्षकाचं. 6 मध्ये 16 करायच्या. स्पीडअप करा. आशिष येत आहेत. बल्यांची स्पर्धा आपण पाहिली तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली होती आशिषला. आशिष जोशी येत आहेत. तर 6 चेंडू 16. चला स्पीडअप करा. मॅच आपल्याला अजूनही कव्हर करायची उजेडात. थोडंसं घाई करा. जयसिंग पाटील साहेबांचं आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती. तर शिरीष केशव पाटील यांच्या स्मरणार्थ वैदिक तुषार पाटील आणि जयसिंग पाटील यांच्या टायमाला मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा उपलब्ध झाली आणि त्यांचं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालंय. सूरज जोशी आपण पाहिलं तर स्पर्धेचा 4था दिवस आहे. मात्र जयसिंग पाटील सातत्याने आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत आणि त्यांचं स्वागत षटकाराने केलंय भानुदासने.
तर 6-16 हवे ते षटकार आला, 5-10 आलं, त्यानंतर आता चौकार आलाय, 4 मध्ये 6 करायचे, 5ही चालू शकतात विकेटच्या आधारावरती. तर मग 11 वडवली सी संघाला. मी मगाशीच उल्लेख केला बाळू पाटील की भानुदास आहे तर मॅचचा रिझल्ट काही लागू शकतो आणि या एंडने भरपूर धावा येत आहेत. 4 मध्ये 6 करायचे आहेत. विकेटचं इक्वेशन सांगतो. मानेरेचे 8 विकेट गेलेत आणि 5 विकेट गेलेत ते तन्मय 11 वडवली सी संघ. सुमित भोईर साहेब जे उंबाड्याचे आहेत या संघाचे पुरस्कर्ते, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 4 मध्ये आता 6 करायचे आहेत. क्लोज मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आशिष राईट मोर द विकेट. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नितेश आहेत आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली. 6वी विकेट. एक धाव इथे मिळाली आहे. मग आता स्ट्राईक भानुदास लावी. 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा करायच्या. 4ही चालू शकतात अजूनही विकेटच्या आधारावरती. साजनला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. तर पुन्हा सूचना करतोय. मानेरचे 8 विकेट गेलेत. तन्मय वडवली सीचे 6 विकेट गेलेत. टॉस सुद्धा सतीश जाधवने जिंकलेलं आहे. त्यामुळे 3 मध्ये 5 करायचे, 4 चालू शकतात. यातून विजेता संघ ओमसे आगासन संघाबरोबर फाईट करतोय. आगासन संघ ही वाट पाहत असेल की कोणता संघ आमच्या समोर येईल, मानेरे की तन्मय 11 वडवली सी. आशिष हा चेंडू थर्मॅनच्या दिशेने खेळत आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव इथे मिळणार आहे आता. 2 चेंडू आणि आता 4 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. विकेटच्या आधारावरती 3 चालू शकतात. कमबॅक केलाय आशिषने आता. 2 चेंडू 4 विकेटच्या आधारावरती 3 चालू शकतात. काय क्लोज मॅच आहे. मी मगाशी उल्लेख केला होता भानुसाहेब जोपर्यंत आहे. नवीन बॅट्समन स्ट्राईक एंडला वीरेंद्र आहे. तो वीरेंद्र स्ट्राईक एंडला आहेत. 2 चेंडू 4 धावा. रंगतदार मॅच आहे. 2 चेंडू 4. बराच वेळा समीकरण आपण पाहिले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मात्र विकेटला किती महत्व आहे बाळू पाटील. 3 चालू शकतात विकेटच्या आधारावरती. भानुदास स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाज आशिष. इथे विकेट आता मिळेल का आणि काय घडलंय मैदानात. बॅकअप चांगलं आहे ऋषीचं. आता एक लेग बाईचा इशारा आलाय सुभाष सरांचा. 1 चेंडू 3 धावा. विकेटच्या आधारावरती 2 चालू शकतात. काय क्लोज मॅच आहे. रंगतदार मॅच. 1 चेंडू 3 धावा 2 चालू शकतात. भानुदासने जी बॅटिंग केली आहे ती विसरून आता चांगला या चेंडूची धावा कराव्या लागणार आहेत. तर तो या मॅचचा हिरो ठरेल. क्लोज मॅच तुम्हाला पाहायला मिळते. रंगतदार मॅच पाहायला मिळते. विकेट इक्वेशन आपण पाहूया. मानेरचे 8 विकेट गेलेत. वडोली सीचे 6 विकेट गेलेत. त्यामुळे 1 मध्ये 3 हव्यात. 2 चालू शकतात. तर 1 चेंडू आणि 3 धावा. 2 चालू शकतात विकेटच्या आधारावरती. क्लोज मॅच तुम्हाला पाहायला मिळते. मानेरे विरुद्ध तन्मय 11 वडवली सी. सामना कोण जिंकेल. 59 चेंडू संपलेत जयदेव. मात्र मॅचचा रिझल्ट अजूनही आला नाही आणि हा रिझल्ट 60व्या चेंडूला. आम्ही थोडंसं पॉज घेतोय आणि इथे सामना जिंकून दिलाय. जोरदार टाळ्या होत्या आशिष साठी. तारखेला आली. 3 तारखेची एक मॅच राहिली आहे सागाव आणि देसाई. त्यातून पहिली मॅच असेल उद्या आणि ती मॅच झाल्यानंतर ड्रॉ होईल. विजेता संघ खिडकाली आणि वाडेकर संघ आणि खिडकाली आपण उपस्थित राहायचं उद्या सकाळी. त्यानंतर वसर आणि वडोली बी मध्ये मॅच होईल. त्यानंतर ड्रॉ होईल. सोनारपाडा आणि सापाडे आपण उपस्थित राहायचे. त्यानंतर 5 तारखेची जी मॅच राहिली नागाव विरुद्ध मोठी देसाई ही मॅच होईल. त्यानंतर ड्रॉ होईल. नवापाडा आणि आडोली संघ आपण उपस्थित राहायचे. ज्या संघांची नावं घेतलीत लक्षात घ्या. आपण